तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा मोतीचूरचे लाडू. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मी ह्याच्या आधी कधी बनवलेला नाही आहे. सो मी आज पहिल्यांदा बनवते आणि व्हिडिओ ना खूप लेट शूट केला, म्हणजे बुंदी पाडून झाल्यावर मी व्हिडिओ शूट करायला चालू केले. आता हे मी इकडं बघू शकता, एक मिनिट. हे बुंदी पाडून छोटे छोटे बॉल्स पाडून त्याचे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. त्यानंतर इकडं आपण पाक करायला ठेवलं आहे. 1 वाटी बेसन, 1 वाटी 1.5 वाटी पाणी, 1 वाटी साखर, असं आपण ह्याचं पाक बनवायला ठेवलं आहे आपण. त्यानंतर आता इलायची वगैरे टाकू आणि हा फूड कलर आणला आहे, हा टाकायचा आहे आणि इलायची पावडर टाकणार आहे. तर चला तुम्ही पण बघा माझ्यासोबत, कारण माझ्याकडं काय बोलतात त्याला, काय असतं यार ते विसरले. हां, ते आपलं हे नाही आहे, काय बोलतात ड्रायफ्रूट नाही आहे आपलं, तुटलं आहे. सो आपल्याला असंच करावं लागेल. तर आता आपण हे नाही झाले, सो आपण त्याच्यात कलरफुल आणि इलायची टाकून कुठे गेली इलायची. ते कलरफुल टाकू आपण. त्यानंतर इलायची पावडर गोड टाकून आवडते मला. असं काहीचं मिश्रण झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, असं झालेलं आहे. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे तूप लावून हाताला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. चला मी दाखवते तुम्हाला. गरम आहे खूप. खूप चटचट भाजतं ते मिश्रण नाही, चटचट भाजतं आहे. झाला आपला छोटासा मोतीचूर लाडू. मी याची साईज छोटीच ठेवली आहे, कारण मोठी नको म्हणून. घट्ट झाले थोडं. खान भाजते. चटचट भाजते. चला हे मी आवरून घेते, मग तुमच्याशी तुम्हाला दाखवते. तर गाईज आपले हे लाडू बनवून तयार आहेत. रक्षाबंधनला पण आपण असे बनवू शकतो. दिसायला तर खूप सुंदर वाटतात, वास पण खूप छान येतो आणि टेस्टला पण छानच झाले असते.
मला खूप आवडलेले आहेत. जसे की मला मोतीचूरचे लाडू खूप आवडतात. सो म्हणून मी ही रेसिपी ट्राय केली आणि जमलेत पण आहे. मी जास्त नाही बनवले, एवढेच बनवले. सो खूप छान वाटतं ते दिसायला. त्याला पण ऑफकोर्स छानच झाले असतील. सो आपण पुढची रेसिपी बघू अजून काय करायचं आहे. सो रक्षाबंधनसाठी तर मी हे रेसिपी ट्राय करून बघितली, जमतं आहे का. मी फर्स्ट टाईम बनवते आहे. ह्याच्या अगोदर मी कुठलेच लाडू बनवले नव्हते. हे फर्स्ट टाईम आहे आणि एक नंबर जमलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, एक नंबर दिसतात आहे. टेस्टला पण मला असं वाटतं छान झालं. ते एकदम मऊ मऊ झालेत, खूप छान झालं. थोडंसं तूप जरा जास्त झालं आहे ह्यांना, त्यामुळे ते गिळगिळ दिसतात आहे, पण खूप छान दिसतात आहे. तर ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आवडली का नाही ते पण सांगायचं आहे. रेसिपी मी अर्ध्यातूनच शूट केली, म्हणजे बुंदी वगैरे गाळून नंतर मी शूट करायला लागले. मिक्सरमध्ये काढून झालं तर मग मला लक्षात आलं, हां यार आपण शूट नाही केलं. सो नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल मी तेव्हा प्रॉपर बनवून टाकेन. सो कशी वाटली माझी मोतीचूरचे लाडू हे नक्की सांगायचं कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटापटा जाऊन सबस्क्राईब पण करायचं. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.